आता तुम्हाला माहिती आहे की 10वी आणि 12वीचे पेपर 2 किंवा 3 महिन्यांनी सुरू होणार आहे. आणि मुलांना सर्वात कठीण पेपर म्हणजे काय? इंग्रजी हा जातो. बघा, तुम्हाला इंग्रजी पेपर का समजत नाही त्याच्या मागचं कारण हे आहे की तुम्ही त्याचा अर्थ समजून नाही घेत. तुम्ही फक्त 5वी पासून क्लास तर लावून घेतात. 5वी पासून तर 12वी पर्यंत क्लासेस लावतात आणि 5वी पासून 12वीचे क्लासेस लावल्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त ते पुस्तकातलं काय जे असेल ते शिकवतात. बघा, तुम्हाला इंग्रजी जर चांगली करायची असेल तर थोडं स्मार्ट वर्किंग करायचे शिका. इंग्रजी म्हणजे फक्त 2 महिन्याचं असतं, लक्षात ठेवायचे. तुम्हाला रायटिंग स्किल आणि ग्रामर जर तुम्हाला आलं तर समजून घ्या तुमची इंग्रजीवर पकड चांगली झाली. आणि जर त्यावर तुम्हाला जर इंग्रजी वाक्य बनवता आलं तर अजून जबरदस्त होऊन जाईल. परंतु तुम्ही सर्वात मोठी चूक ही करता की तुम्ही फक्त वर्षभर पुस्तक शिकतात. या पुस्तकापायरी या पुस्तकामुळे तुम्हाला जे नॉलेज पाहिजे ते नॉलेज भेटत नाही. आता जमाना स्मार्ट झालाय आणि त्यानुसार तुम्हाला सुद्धा काम करावं लागणार आहे. तर मी तुम्हाला आज 12वीसाठी 100% विचारलं जातं ते म्हणजे फिल्म रिव्ह्यू किंवा बुक रिव्ह्यू दोघांपैकी एक 100% विचारलं जातं. आणि आज मी जे तुम्हाला फिल्म रिव्ह्यू देणार आहे, तुम्ही जसं तसं लिहून टाकलं, थोडेफार चेंजेस करून टाकायचे, तुम्हाला पैकीचे पैकी मार्क्स मिळतील. फक्त तुम्हाला थोडंसं एक आयडिया लावावं लागेल. आता बघा, हे फिल्म रिव्ह्यू मध्ये हे पॉइंट विचारतात. अदर पॉइंट बी असतील. जसं आता पहिला पॉइंट आहे टायटल म्हणजे चित्रपटाचं नाव लिहायचं. कोणताही चित्रपट घ्या, कोणताही घ्या, तुम्ही मराठी चित्रपट घ्या, हिंदी चित्रपट घ्या, तुम्हाला जो चित्रपट आवडत असेल त्याचं टायटल म्हणजे त्याचं नाव लिहायचं. अर्धा मार्क्स तिथंच तुम्हाला भेटून जाईल. अबाउट द फिल्म म्हणजे काय, त्या चित्रपटाबद्दल थोडीशी 3-4 लाईनीमध्ये तुम्हाला अर्थ सांगायचा आहे. स्टोरी लाईन, त्या चित्रपटाची स्टोरी तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. कॅरेक्टर, त्या चित्रपटात कोणते कॅरेक्टर होते ते तुम्हाला सांगायचे. कॅरेक्टर म्हणजे काय, जे कलाकार असतात ते कलाकार कोणकोणते होते, त्यांच्यामध्ये त्या चित्रपटात काय नाव होतं. म्युझिक किंवा टेक्निकल ऍस्पेक्ट, त्या चित्रपटाला म्युझिक कोणी दिलंय. आणि शेवटी मेसेज आणि ओपिनियन तुमचे या चित्रपटाबद्दल मत काय. यामध्ये तुम्हाला अजून काही 2-3 पॉईंट विचारू शकतात, जेनर वगैरे. तर तुम्हाला हे सर्व पॉईंट विचारतील, तुम्हाला फक्त 4 ते 5 पॉईंट विचारतील. तर 4 ते 5 पॉईंट मध्ये तुम्हाला तुमचं उत्तर लिहायचं आहे. तर बघा, मग उत्तर लिहिताना मी तुम्हाला सर्व पॉईंट लिहून देतोय. मग आता हे तुम्ही रेडीमेड घ्या, काही घ्या, मी तुम्हाला रेडीमेड उत्तर लिहून देतोय आणि ते तुम्हाला 12वीच्या बोर्डामध्ये एक्झाममध्ये कामात येणार आहे. आपण एक चित्रपट पाहणार आहोत, तिचे आपण फिल्म रिव्ह्यू बघणार आहोत. तर जो चित्रपट आपण बघणार तो आहे मराठी चित्रपट. आणि मराठीमध्ये एक चित्रपट खूप गाजला होता, त्याचं नाव होतं सैराट. तर सैराटमध्ये आज आपण फिल्म रिव्ह्यू बघणार आहोत. तुम्ही त्या जागेवर कोणतेही चित्रपट लिहू शकताय, पण तुम्ही पेपरमध्ये जर हे जसं तसं लिहून टाकलं तर तुम्हाला मार्क्स चांगले पडतील. आणि पॉईंट जरी दुसरे मी विचारले, इकडचे तिकडचे 2 पॉईंट मी विचारले ना, पॉईंट हेच असतात, फक्त ते फिरून विचारतात, दुसरं काही नसतं. तर बघा, आपण फिल्म रिव्ह्यू बघतोय. पहिला आहे टायटल. मी तुम्हाला बोललो टायटल कोणता बघणार आपण, सैराट. दुसरं डायरेक्टर कोण होता, नागराज मंजुळे. फिल्म म्हणजे ह्या चित्रपटाबद्दल आपण थोडीशी एक माहिती घेऊ. जसं मी तुम्हाला वाचून दाखवतो, कदाचित तुम्हाला दिसत नसेल तर मी तुम्हाला वाचून दाखवतो, तुम्हाला दिसत असेल तर मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला सुद्धा सांगेल. तर बघा, अबाउट द फिल्म, सैराट इज अ रिअलिस्टिक अँड इमोशनल मराठी फिल्म. इमोशनल आणि रिअलिस्टिक म्हणजे काय, तुम्ही जो चित्रपट बघत असणार तर तुम्हाला असं वाटेल की आपल्या गावामध्ये तो सीन चालू आहे, अतिशय रिअल वाटत होता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, इमोशनल पण होता. मी तुम्हाला जास्त काही सांगत नाही, फक्त तुम्हाला त्याचा अर्थ काय ते सांगतोय. बेस्ड ऑन लव्ह, करेज अँड सोशल इश्यूज. हा चित्रपट कशाबद्दल होता, एक प्रेमकथा होती, एक धाडस होतं आणि समाजामध्ये जे इश्यू होतात, आजही समाज जसा पाहिजे तसा पुढारलेला नाहीये, त्यावर आधारित हा चित्रपट होता. अतिशय सुंदर चित्रपट होता. इट बिकेम व्हेरी पॉप्युलर बिकॉज ऑफ इट्स नॅचरल स्टोरी टेलिंग अँड पॉवरफुल ऍक्टिंग. हा चित्रपट खूप फेमस झाला महाराष्ट्रामध्ये, खास करून त्याचे गाणे सुद्धा खूप फेमस झाले, पूर्ण भारतामध्ये फेमस झाले. आणि हा चित्रपट फेमस होण्यामागचं कारण होतं त्याची ऍक्टिंग, त्याची स्टोरी टेलिंग. जी काही कॅरेक्टर त्यांनी घेतलं होतं ते अतिशय रिअलिस्टिक वाटत होतं. थोडंसं पुढचं बघा, स्टोरी लाईन किंवा सेंट्रल आयडिया म्हणू शकतात, थीम म्हणू शकतात तुम्ही. पण त्याची स्टोरी लाईन बघा. द स्टोरी इज अबाउट परशा म्हणजे जो मेन कॅरेक्टर होता, अ सिंपल अँड इंटेलिजंट विलेज बॉय. अतिशय या चित्रपटाचं जे कॅरेक्टर होतं ते अतिशय साधं आणि सिंपल होतं, आणि परंतु हुशार होता. हू फॉल्स इन लव्ह विथ आर्ची. त्याचं आर्चीवर प्रेम झालं, म्हणजे तो आर्चीच्या प्रेमात पडला.
अ ब्रेव अँड कॉन्फिडन्स गर्ल फ्रॉम अ रिच अँड पॉवरफुल फॅमिली. आर्ची कशी होती? अतिशय कॉन्फिडन्स गर्ल होती, एकदम डॅशिंग ती मुलगी दाखवली आहे. आणि ती अतिशय रिच फॅमिली, म्हणजे त्या गावातील सर्वात श्रीमंत फॅमिली आणि राजकारणी ज्या घरातील ती मुलगी होती. देअर फ्रेंडशिप टर्न्स into deep love, but society and Archie's family strongly opposed their relationship. त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं, परंतु हे प्रेमाला त्याच्या घरच्यांचं, आजीच्या घरच्यांचं, समाजाचं पूर्णपणे स्ट्रॉंगली विरोध होता. कारण बघा, साहजिकच आहे, एक श्रीमंत घरातील मुलगी आणि एक गरीब घरातला मुलगा, त्यांचं प्रेम दाखवणं, त्यांच्यातलं ॲक्सेप्ट करणं ही म्हणजे आजही कठीणची गोष्ट आहे. तर ती स्टोरी होती. फक्त स्टोरी लाईन मी तुम्हाला सांगतो, हेच तुम्हाला लिहून टाकायचे. पुढचं बघा, द कपल रन्स अवे टू बिल्ड अ न्यू लाईफ. मग ते काय केलं, त्यांनी पळून गेले आणि स्वतःची लाईफ त्यांनी सुधारण्याचा प्रयत्न केला. बट एंड्स विथ अ शॉकिंग अँड ट्रॅजिक क्लायमॅक्स विच शोज द करेंटली ऑफ कास्ट डिस्क्रिमिनेशन. त्याचा जो एंड झाला ना या चित्रपटात, तो अतिशय शॉकिंग आणि समाजामध्ये दाखवतं की समाजामध्ये आजही कास्ट डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव आहे. आजही समाजाची काही घटना दूर झालेली नाही आहेत. आजही आपल्या समाजामध्ये तुम्हाला दिसत असेल की भेदभाव दिसतोय. मी जास्त काही एवढं चित्रपटाबद्दल माहिती सांगत नाही, तुम्हाला सर्वांना माहिती तो चित्रपट कसा होता. आता आपण पुढचं पॉईंट पाहणार आहे की पुढच्या पॉईंटमध्ये स्टोरी टेलिंगमध्ये जसं कॅरेक्टर वगैरे काय असेल ते बघा. तुम्ही लागेल त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, दिसत असेल तर म्हणजे तुम्हाला नंतर लिहायला कामात येईल. आता आपण पुढचा पॉईंट पाहणार आहे कॅरेक्टर्स. मी मगाशी बोललो की तुम्ही कोणताही चित्रपट घ्या, तुम्ही काही पॉईंट जसं तसं उतरून टाकलं तरी चालेल. थोडंसं डोकं लावा, हातातले मार्केट पैकीच्या पैकी तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. ओके, 2 महिन्यात तुमची एक्झाम आहे. मी तुमचे रायटिंग स्किलचे काही व्हिडिओ घेणार आहे जे तुम्हाला 12वी आणि 10वीला कामात येणार आहे. मी तुमचं लेटर रायटिंग सुद्धा घेण्याचा प्रयत्न करेल. जसं मला वेळ मिळाला मी नक्कीच तुमच्यासाठी रायटिंग स्किलचे एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. तर आता बघा, कॅरेक्टर बघा, मी वाचून दाखवतो, तुम्ही फक्त लक्ष द्यायचे. पर्शा अँड आर्ची प्ले द लीड रोल्स. म्हणजे काय, या चित्रपटात मेन रोल कोण होता? पर्शाचा आणि आर्चीचा होता. बोथ ॲक्टर्स हॅव गिव्हन नॅचरल, कन्व्हिन्सिंग अँड इमोशनल परफॉर्मन्सेस. या दोघांनी अतिशय सुंदर नॅचरल ॲक्टिंग केली होती आणि वाटत पण होतं की त्यांनी अतिशय नॅचरल असं वाटलं की गावातील लोक ॲक्टिंग करत आहेत. The supporting characters also act well and make the story realistic. जे सपोर्टिंग होते, जसं सल्ल्या आणि तो प्रदीप लंगड्या, यांनी बी चांगला रोल केला. त्याच्यामुळे काय झालं, त्या चित्रपटाला अजून तो चित्रपट अजून रिअलिस्टिक वाटायला लागला. पुढचा पॉईंट बघा, म्युझिक आणि टेक्निकल ॲस्पेक्ट्स. तुम्ही जेव्हा कोणत्याही चित्रपटाबद्दल फिल्म रिव्ह्यू लिहिणार, तुम्ही हेच पॉईंट बी टाकून दिलं तरी चालेल. हे जे म्युझिकबद्दल मी लिहून दिले, हे जसं तसं टाका आणि उतरून टाका. काही फक्त म्युझिक डायरेक्टरचं नाव चेंज करायचे, बाकी काही चेंजेस करायची गरज नाही. जसं फॉर एक्झाम्पल बघा, द म्युझिक बाय अजय अतुल इज मेलोडियस अँड परफेक्टली मॅचेस द सीन्स. म्हणजे काय, सेम जिथं अजय अतुल आहे तिथं त्या म्युझिक डायरेक्टरचं नाव टाकायचं आणि जसं तसं उतरून टाकायचे. द सिनेमाटोग्राफी इज नॅचरल अँड ब्युटिफुल. जे काही सीन केलेलं आहे तो अतिशय नॅचरल आणि ब्युटिफुल असं वाटतं. तुम्ही जसं तसं लिहून टाका, काही चेंजेस करायचे नाही. द एडिटिंग अँड डायरेक्शन आर एक्सलंट अँड कीप द ऑडियन्स कम्प्लिटली एंगेज. जे डायरेक्शन आणि जे एडिटिंग केलं होतं ते अतिशय सुंदर होतं. त्याच्यामुळे काय झालं, ऑडियन्स एंगेज झाली. हे तुम्ही जसं तसं तुम्ही कोणताही चित्रपट लिहू शकताय. आपण पुढचं पॉईंट बघू. पुढचं पॉईंट आहे मेसेज. या चित्रपटात काय मेसेज दिला आहे, तुम्ही कोणताही चित्रपट पाहणार तर त्या चित्रपटामध्ये एक मेसेज दिलेला असतो की या चित्रपटाने काय मेसेज दिलेला आहे. तर बघा, द फिल्म गिव्ज अ स्ट्रॉंग मेसेज अगेन्स्ट कास्ट डिस्क्रिमिनेशन. तर या चित्रपटाने जे समाजामध्ये जातीभेद होतो ना, जे भेदभाव होतो, त्याच्याबद्दल चांगला एक स्ट्रॉंग मेसेज दिलेला आहे. इट हायलाइट्स दॅट ट्रू लव्ह नीड्स करेज बट सोसायटी स्टील क्रिएट्स बॅरियर्स. बघा, या चित्रपटात एक हायलाइट केलंय की खरं प्रेम का असतं. पण समाज जो आहे, समाज आजही ती भिंत बनून राहिलेला आहे. समाजाला आजही ॲक्सेप्ट नसतं आंतरजातीय विवाह करणं. ओके, तुम्ही जर असा चित्रपट असला तर हेच पॉईंट तुम्ही लिहू शकताय. किंवा कोणताही चित्रपट पाहणार त्या चित्रपटाचा मेसेज काय होता तो तुम्हाला लिहायचा आहे. पण तुम्हाला माहिती आहे की 12वीच्या एक्झाममध्ये एनी मूवी सांगतात. एनी मूवी म्हणजे कोणताही चित्रपट लिहा. मी जे पॉईंट दिले तुम्ही त्या उतरून टाकायचे. ओके, काय टेन्शन घ्यायची गरज नाही, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळते.
पर्सनल ओपिनियन म्हणजे तुमचं स्वतःचं ओपिनियन सांगायचे आणि रेटिंग देऊन टाकायचे. तर बघा पर्सनल ओपिनियन काय, ओव्हरऑल सैराट इज अ पॉवरफुल अँड मिनिंगफुल फिल्म. इट एंटरटेन्स ॲज वेल ॲज टीचर्स अँड इम्पॉर्टंट लेसन. हेच पॉईंट तुम्ही दुसऱ्या चित्रपटाबद्दल लिहून टाकलाय ना, काय होणार नाही. रेटिंग काय, 5 पैकी 4.5. तुम्ही कोणतेही रेटिंग देऊ शकता, तुम्हाला जे योग्य वाटेल ते रेटिंग तुम्ही देऊ शकतात. असा हा फिल्म रिव्ह्यू होता. याच्यात अजून काही 4-5 पॉईंट बी टाकलं गेलं तर लक्षात ठेवा, उत्तर हेच असेल. फक्त ते एक्झामवाले तुम्हाला असं नाही तर असं खाऊ घालतात. तर आपल्याला आयडेंटिफाय करायचे ते पॉईंटचा अर्थ काय होतं. तुम्हाला जरी फिरून प्रश्न विचारला, तुम्हाला फिल्म रिव्ह्यू हीच लिहायची असते. आता मी नेक्स्ट व्हिडिओ जो बुक रिव्ह्यू याच्यावर बनवणार आहे, कारण तुम्हाला माहिती आहे एक तर फिल्म रिव्ह्यू एक तर बुक रिव्ह्यू दोघांपैकी एक तर नक्की विचारतात, 100% विचारतात. बुक रिव्ह्यू झालं आणि फिल्म रिव्ह्यू झालं, त्याच्यानंतर मी तुम्हाला ईमेल रायटिंग कशी लिहितात ते घेणार आहे. ओके, त्याच्यानंतर मी अजून काही ऑर्डर असतील, तुम्ही म्हणणार की सर शेवटचा जो भाग आहे पुस्तकातला तो पण आम्हाला त्याचे नोट्स वगैरे द्या, तर मी नक्की प्रयत्न करेन तुमच्यासाठी नोट्स देण्याचं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ओके, आणि जे नवीन असतील त्यांनी नक्कीच सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा या नवीन चॅनलला. थँक्यू व्हेरी मच.